काँग्रेस आमदार हिरामन खोसकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दिंडोरीतनं संधी मिळावी ही खोसकरांची मागणी आहे। तर हिरामन खोसकर हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आणि ही भेट झालेली आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दिंडोरीतनं आपल्याला संधी मिळावी असं खोसकरांचं म्हणणं आहे। तर घडामोडी एकीकडे वेगाने घडत असतानाच काँग्रेसचे आमदार पोहोचले थेट शरद पवारांच्या भेटीला। राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दिंडोरीतनं आपल्याला संधी द्यावी अशी त्यांची मागणी आहे। दिंडोरीतली लोकसभा लढवण्यासाठी खोसकर यांचे प्रयत्न सुरू आहेत। आपल्याला राष्ट्रवादीकडनं ही संधी मिळावी याकरता ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। निलेश बुधावले या घडामोडीबद्दल अपडेट देतील। निलेश। अश्विन, आज काँग्रेसचे आमदार असणारे हिरामन खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली आणि या भेटीमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर आपल्याला संधी द्यावी अशा पद्धतीची त्यांच्याकडे मागणी केली। खरं तर शरद पवार यांच्या वतीनं 3 या आधीच निरोप हिरामन खोसकर यांना देण्यात आले होते। मात्र हिरामन खोसकर यांची तळ्यात मळ्यात भूमिका असल्यामुळे मागच्याच आठवड्यात आपण ही उमेदवारी दुसऱ्या व्यक्तीला दिली अशा पद्धतीची माहिती शरद पवारांना दिली असल्याची हिरामन खोसकर यांनी स्वतः एबीपी माझाला माहिती दिलेली आहे। खरं तर हिरामन खोसकर यांची जर थोडक्यात ओळख पाहिली तर हिरामन खोसकर जरी काँग्रेसमध्ये असले तरी ते सुरुवातीपासूनच अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळख आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, ज्यावेळेस अजित पवार यांना वेगळी भूमिका घेतली होती त्यावेळेस हिरामन खोसकर हे एमईटी येथे जी छगन भुजबळांच्या एमईटी येथे जी राष्ट्रवादीची पहिली महत्त्वाची बैठक पार पडली होती त्या बैठकीला थेट राष्ट्रवादीच्या स्टेजवर असल्याचं पाहायला मिळालं होतं। आज हेच हिरामन खोसकर थेट शरद पवारांच्या भेटीला आले होते, आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह आले होते आणि त्यांना यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मागणी केली। मात्र त्यांना त्याचपूर्वी भास्कर बगरे नावाच्या जिल्हा परिषद सदस्याला ही उमेदवारी देण्यात आली अशा पद्धतीची माहिती देण्यात आल्याची माहिती स्वतः हिरामन खोसकर यांनी एबीपी माझाला दिली आहे। अश्विन। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।